आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन। सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे।
अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां। हम अभी से क्या बताएं, हम अभी से क्या बताएं, क्या हमारे दिल में है। हम अभी से क्या बताएं, क्या हमारे दिल में है। रंग दे बसंती चोला, रंग दे रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला। मायनी मेरा रंग दे बसंती चोला, मायने मेरा रंग दे बसंती चोला। उस चोले को पहन के निकले, उस चोले को पहन के निकले हम मस्तों का टोला। रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला। मायने मेरा
बसंती चोला, मायनी मेरा रंग दे बसंती चोला। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। जंगे आजादी की लौकों तेज करना है, देशभक्ति का दिलों में रंग भरना है। इम्तिहान की राह से हंसकर गुजरना है, अपना तो महबूब भारत उस पे मरना है, अपना तो महबूब भारत उस पे मरना है। मेरे हिंद का हर एक नौजवान, मेरे हिंद का हर एक नौजवान बन जाए आग का गोला। रंग दे बसंती चोला, रंग दे। हे मधुसूदन, तू तर म्हणतोस इच्छांचा त्याग करून स्थितप्रज्ञ बन, परंतु स्थितप्रज्ञ बनण्यासाठी सर्वात गरजेचं काय आहे? स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी? परंतु मनुष्य त्याच्या बुद्धीला स्थिर कसा काय ठेवू शकतो? आशा आणि निराशा दोन्हींपासून मुक्त होऊनच बुद्धीला स्थिर केलं जाऊ शकतं. बुद्धी स्थिर असेल तर इंद्रियांच्या इच्छांचं बळ नष्ट होईल. जर कुणी एखादं इंद्रियच काढून फेकून दिलं तर काय त्या इंद्रियाचा विषय नष्ट होऊ शकतो का? नाही अर्जुना. जर एखाद्या दुर्घटनेमुळे कुणाला जर अंधत्व आलं तर हे गरजेचं नाही की त्याचे डोळे रूपाची कल्पना करणंच सोडून देतील. डोळे नसताना देखील त्याचं मन अशा दृश्यांची कल्पना करू शकतं जी त्याला इच्छांच्या मोहात अडकवू शकते. पार्था, एक आंधळा मनुष्य भगवंतांच्या स्वरूपाची देखील कल्पना करू शकतो. आणि एखाद्या स्त्रीच्या शरीराची देखील. त्यामुळे एखाद्या इंद्रियाच्या असण्या नसण्याने मनाच्या वासनेत आणि आसक्तीमध्ये फरक नाही पडत. हे अर्जुना, अनेक लोक त्यांच्या इंद्रियांवर अतिशय कठोरपणे ताबा मिळवण्यासाठी अतिशय कठीण व्रत आणि उपवास करतात. अनेक दिवस खाणं पिणं सोडून देतात. तरी देखील त्यांचं मन नियंत्रण सुटून स्वादिष्ट भोजनाच्या वासनेतच अडकून पडलं तर अगदी हट्टाने केलेल्या या व्रत आणि उपवासाचा काय लाभ आहे?
असे लोक हट्टाने त्यांच्या इंद्रियांचं दमन करून इंद्रियांना निर्बल तर बनवतात, परंतु यामुळे विषयासक्तीचा त्याग होऊ शकत नाही. लक्षात ठेव, विषय म्हणजेच इच्छांहून धोकादायक विषयांची आसक्ती आहे, आणि विषयासक्तीचा त्याग केवळ इंद्रियांचं दमन करून नाही होऊ शकत. आसक्तीचा त्याग केवळ मनाच्या निग्रहाने होत असतो. जेव्हा मन निरासक्त होऊन जातं, तेव्हा इंद्रिय त्यांच्या इच्छांचा उपभोग घेत असताना देखील त्या इच्छांपासून निरासक्त राहतात. जसं कमळाचं फूल पाण्याच्या आत राहून सुद्धा कोरडच राहतं, पाण्याचा एक थेंब देखील त्याच्या पाकळ्यांवर राहू शकत नाही. म्हणूनच मी म्हटलंय की आधी ज्ञानाच्या द्वारे बुद्धी स्थिर करा. बुद्धी मनाला स्थैर्य मिळवून देईल. मग मन इंद्रियांना अशा प्रकारे इच्छांपासून दूर करेल, ज्या प्रकारे एक कासव धोक्याची जराशी देखील जाणीव होताच स्वतःच्या अंगांना त्याच्या कवचाच्या आत ओढून घेतं. हे पार्था, यदा संहरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणीरिंद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासवाचं अगदी मार्मिक उदाहरण देताना श्रीकृष्ण अर्जुनाला विषयासक्तीतून अंग काढून घेण्याबाबत सांगतात की मनाने निग्रह केला तरच विषयातून मन काढून घेता येतं. नुसतं इंद्रिय दमन हा त्याकरिता मार्ग कदापि योग्य नाही. आणि एकदा मनाला निग्रहाची सवय लागली की हळूहळू मग अशा निरासक्त मनामुळे बुद्धिस्थैर्य येऊन मनुष्य स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत सहज पोचू शकतो. मुक्त रहे वो अधर्म के भय से, मेरी शरण में आके जो बैठे युक्त रहे वो आत्मविजय से. हे अर्जुना, जो भोगविलासाचा भक्त असतो तो परमात्म्याचा भक्त कसा होऊ शकतो? असे मनुष्य जे बाहेरून भक्तीचं प्रदर्शन करतात, परंतु मनातून इच्छांचं चिंतन आणि त्यांच्या आसक्तीमध्ये तल्लीन असतात, ते भक्तीचं केवळ ढोंग करत असतात. ते योगी नाही, ढोंगी असतात. यांना मिथ्याचारी असं म्हणतात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. श्रीकृष्ण अर्जुनास मिथ्याचार म्हणजे काय ते समजावून सांगताना म्हणतात की केवळ जेवणाचा त्याग केला म्हणजे जेवणाची लालसा अभिलाषात सोडली असं नाही होत. तसंच भक्ती मार्गात देवासमोर बसून स्तोत्र पुटपुटताना जर मनात विषयासक्तीची भूत थैमान घालू लागली आणि मन जर त्या विषयांकडे धाव घेत असेल तर मनुष्य देवाप्रत पोचावा तरी कसा? त्यामुळे विषयासक्तीचा त्याग करताना मनाने जो निग्रह केला, तो संकल्प केला असेल त्यावर हुकूम आचरण करावं. अन्यथा संकल्प नावालाच आणि आचरण भलतंच
असा मिथ्याचारच साधकाकडून केला जाईल. मन में कुछ आचरण में कुछ है, दोनों का नहीं मेल मिलाए. मन में कुछ आचरण में कुछ है, दोनों का नहीं मेल मिलाए. ऐसा मूढ़मति अज्ञानी मिथ्याचारी दंभी कहाए. ऐसा मूढ़मति अज्ञानी मिथ्याचारी दंभी कहाए. पार्था, स्थितप्रज्ञ मनुष्याची बुद्धी स्थिर असते. स्वतःच्या मनावर त्याचं नियंत्रण असतं. स्थितप्रज्ञाला भोग आणि उपभोगांमध्ये रस आसक्ती नसते. तो शुभाशुभ वस्तू मिळाल्यानंतर सुद्धा ना प्रसन्न होतो आणि ना दुःखी होतो. पार्था, अशा महापुरुषांना पूर्ण विश्वास असतो की ईश्वर सदा सर्वदा त्यांच्या बरोबरच आहे. त्यामुळेच ते कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाहीत. हे सांगणं तर सोपं आहे केशव. साधारण मनुष्यासाठी या मानसिक अवस्थेपर्यंत पोचणं अति अवघड आहे. यासाठी सांसारिक मनुष्याला एखादा दैवी सहाय्याची आवश्यकता भासेल. तू बरोबर बोललास अर्जुना. भगवत कृपेशिवाय कोणतंही कार्य सिद्ध नाही होऊ शकत. यासाठीच मनुष्याने त्याच्या पुरुषार्थाबरोबरच प्रभू भक्तीचा देखील आश्रय घेतला पाहिजे. हे अर्जुना, परमात्म्याची भक्ती केल्याने मन सात्विक होऊन जातं आणि विषयासक्ती पूर्णतः समाप्त होऊन जाते. आणि तरी देखील आसक्ती लोप पावली नाही तर? आसक्ती लोप नाही पावली याचा अर्थ मनुष्याचा सर्वनाश होईल. सर्वनाश? होय पार्था, सर्वनाश. हे अर्जुना, आसक्तीच्या आहारी गेलेला प्रत्येक मनुष्य कोणत्याही विषयाच्या आकर्षणात आणि मोहात अडकून उठता बसता निरंतर त्याचंच चिंतन करत राहतो. जसा एखादा मनुष्य सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि जागेपणी तिचीच कल्पना आणि झोपेत देखील तिचीच स्वप्न पाहतो, अशा तऱ्हेने निरंतर चिंतनाने आसक्तीच्या पायावर काम वासनेची इमारत उभी राहू लागते. काम किंवा वासनेमध्ये थोडासा जरी अडथळा आला तरी क्रोधाचं आगमन होतं. जिथे क्रोध आहे तिथे संमोह अथवा अविचार अथवा अविवेक देखील आहे. ज्या प्रकारे वाऱ्याच्या प्रचंड झोताने दिव्याची ज्योत विझून जाते, त्याच प्रकारे कामजनित अविवेकाच्या वावटळीने मनुष्याची स्मृती नष्ट होते. आणि जेव्हा स्मृती भ्रंश होतो तेव्हा बुद्धिनाशाकरता कितीसा वेळ लागतो पार्था. चैतन्याचा नाश झाल्यानंतर जी दशा शरीराची होते अगदी तशीच दशा बुद्धीचा नाश झाल्यानंतर मनुष्याची सुद्धा होते. बुद्धिनाशामुळे मनुष्याचा देखील सर्वनाश होतो. ध्यायतो विषयान् पुसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधः अभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. श्रीकृष्ण पुढे सांगतात की विषयांच्या विचाराने आसक्तीचा जन्म होतो.
आसक्तीचे एक रूप आहे कामवासना, आणि कामवासनेत अडथळा आल्यास निर्माण होतो क्रोध. क्रोधामुळे मनुष्य सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसतो, म्हणजेच तो मूढ किंवा मूर्ख होतो. मूढतेची पुढची पायरी आहे स्मृतिभ्रंश, आणि स्मृतिभ्रंशाची अखेर बुद्धिनाशात होते. आणि बुद्धिनाश झालेल्या मनुष्याचा सर्वनाश हा अटळ असतो. क्रोध से मूढ़ता उत्पन्न के मूढ़ता ही स्मृति विभ्रम लाए. हमसे होता बुद्धि का नाश जो मानव को निज पद से गिराए. जिसकी बुद्धि का नाश हुआ फिर उसका सर्वनाश हो जाए. वाह, किती महत्वपूर्ण गोष्ट सांगितली आहे प्रभूंनी, की कामवासनेमुळे अंततः मनुष्याचा सर्वनाश होऊन जातो. परंतु भगवान, वास्तवात काम तर एक शक्ती स्रोत आहे. मग ते सर्वनाशाचं कारण कसं होऊ शकतं? हो देवी, तुम्ही बरोबर म्हणालात की काम एक शक्ती स्तोत्र आहे, ज्यामुळे मनुष्य जीवनात परमानंद प्राप्त करू शकतो. परंतु जर कामशक्ती मनुष्याच्या नियंत्रणात नाही राहिली तर तीच शक्ती प्राण्याचा सर्वनाश करून टाकते. प्रभू, तुमचं हे बोलणं किती विरोधाभासी आहे. मी सत्य सांगतोय देवी, की कोणतीही शक्ती असोत, पण जर तिचा दुरुपयोग केला गेला तर ती परमविनाशकारक होऊन जाते, आणि सदुपयोग केला तर तीच वरदान होऊन जाते. याचप्रमाणे कामशक्ती जी वरदान देखील होऊ शकते आणि शाप देखील. भगवान, मला समजलं नाही. देवी, कामवासनेच्या आहारी जाण्याऐवजी जर कामशक्तीला स्वतःच्या ताब्यात ठेवता आलं तर मनुष्याचं जीवन सुखकारक होऊन जाईल. देवी, आकर्षण, प्रेम, वासना ही सर्व कामाचीच तर रूपं आहेत. जेव्हा मनात उदात्त भावना असते तेव्हा काम प्रेमाचं रूप धारण करतं. मग तेच प्रेम भक्तीचं रूप धारण करतं. प्रेमनवा प्रेम जगत का सार. प्रेमनवा प्रेम जगत का सार. परंतु जेव्हा मनुष्य कामवासनेच्या आहारी जातो तेव्हा तेच काम वासनेमध्ये बदलून जातं आणि मनुष्याला पशु बनवून टाकतं. आणि जेव्हा मनुष्य पशुवत व्यवहार करू लागतो तेव्हा अत्याचार आणि अनाचाराचा जन्म होत असतो. त्यावेळी ही कामशक्ती मनुष्याकरता एक शाप बनून जाते. म्हणूनच प्रभू अर्जुनास कर्मयोगाच्या साधनेद्वारे आसक्तीचा त्याग करण्याची शिकवण देत आहेत. देवी, जर आसक्तीचा त्याग नाही केला तर मनुष्याचा अधःपतन निश्चित आहे. कारण आसक्ती तीव्र झाल्याने तर कामेच्छा जागृत होते आणि हीच कामेच्छा मनुष्यास सर्वनाशाच्या दिशेने घेऊन जाते. याचा अर्थ केशव, आसक्ती सर्वनाशाचं मूळ आहे. हो अर्जुना, म्हणूनच तर मी तुला निरासक्त होण्यास सांगतोय, स्थितप्रज्ञ होण्यास सांगतोय. कारण स्थितप्रज्ञाची स्थिती निष्काम कर्मयोगाची अंतिम अवस्था आहे. हे केशव, कृपया स्थितप्रज्ञाचं एखाद्या समजेल असं उदाहरण दे मला. हे अर्जुना, विशाल आणि अथांग सागराचा स्वभाव स्थितप्रज्ञ मनुष्यासारखाच असतो. पार्था,
नदीमध्ये जर अतिरिक्त पाणी आलं तर त्या नदीला पूर आलाय असं म्हणतात. तिचा तुफानी प्रवाह किनारे तोडून चहू बाजूंना हाहाकार माजवतो. अशीच अवस्था एका क्षुद्र मन असणाऱ्या व्यक्तीची होते. थोडंसं धन, थोडीशी सफलता त्याला पचवता येत नाही आणि धन आणि सफलतेच्या नशेत धुंद तो मर्यादा सोडून एका क्षुद्र माणसासारखा वागायला लागतो. परंतु स्थितप्रज्ञ मनुष्य एखाद्या सागराप्रमाणे असतो, ज्यात चहू बाजूंनी नद्यांचं पाणी निरंतर जमा होतं. परंतु सागर तो सर्वदा शांतच असतो. नद्यांचं पाणी त्याच्या खोल गर्भात लुप्त होऊन जातं, पण सागर कधीही त्याचे किनारे तोडत नाही. त्याच्या अंतरंगातली पाण्याची पातळी कायम राहते. हीच स्थितप्रज्ञाची अवस्था असते. अशाच प्रकारे सर्व प्रकारचे भोग स्थितप्रज्ञ मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करण्यास असमर्थ ठरतात. ते त्याच्यातच समाविष्ट होतात. अर्थात स्थितप्रज्ञ मनुष्य समस्त भोगांना उपभोगत असताना देखील आसक्तीपासून मुक्त राहतो. पार्था, अशा स्थितप्रज्ञाला परम शांती प्राप्त होते. अशी स्थितप्रज्ञ माणसंच जगताचं कल्याण करतात, लोककल्याण करतात. सामान्य मनुष्य तर भोग वस्तूंच्या मागे धावताना स्वतःची जीवनयात्रा संपवून टाकतो, परंतु स्थितप्रज्ञ मनुष्याची जीवनयात्रा जनकल्याणाचा उद्देश बाळगून असते. प्रभू, भगवान श्रीकृष्णांच्या कथनानुसार स्थितप्रज्ञ मनुष्य आसक्तीपासून मुक्त असतात, परंतु जेव्हा कोणी मनुष्य संसारात राहून
सांसारिक गोष्टींचा उपभोग घेत असतो तेव्हा दुरून पाहणारे तर त्याला भोगीच समजणार ना. हो देवी, पण स्थितप्रज्ञ मनुष्याला त्याची चिंता असते तरी कुठे की कोणी संसारी त्याला काय समजतोय ते. तो सांसारिक भोग निरासक्त भावनेने भोगत असतो. असा ध्येयनिष्ठ पुरुष जर एखाद्या नर्तकीचं नृत्य जरी पाहत असेल तरी ते भगवंताची लीला समजूनच बघत असतो. मग कुणा मनुष्याला हे कसं समजू शकतं की एखादी व्यक्ती आसक्तीच्या आहारी गेलीये वा स्थितप्रज्ञ आहे किंवा ती भोगी आहे वा योगी आहे. देवी, जसं चंद्राचं खरं रूप रात्रीच्या अंधारातच उजळून येतं तसंच एका खऱ्या योगीचे आभार रात्रीच्या धारेतच प्रकट होत असते. कारण ज्यावेळी सर्व जग झोपलेलं असतं त्यावेळी त्या योगीच्या हृदयात ज्ञानाचा दीप उजळून माझ्या भक्तीची साधना चालू असते. पार्था, सामान्य मनुष्य रात्री अंधार पडल्यानंतर झोपून जातो आणि सूर्योदय झाल्यानंतर जागा होतो. परंतु योगीच्या दृष्टीने देहाचं झोपणं जागं होणं महत्वपूर्ण नाहीच आहे. कर्मयोगी ज्ञानाच्या प्रकाशाला दिवस आणि अज्ञानाच्या अंधकाराला रात्र म्हणतात. पार्था, विषयांच्या बाबतीतलं अज्ञान रात्रीच्या अंधकारा समान आहे. सांसारिक मनुष्यांच्या रात्री समयी अज्ञानी मनुष्य नश्वर सांसारिक सुख उपभोगण्यात व्यग्र असतात. ज्ञानी आणि योगी जागे असतात आणि परमात्म्याचं चिंतन करत राहतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. भोगी आणि योगी यामधला फरक स्पष्ट करताना प्रभू म्हणतायत की जो रात्रीच्या अंधारात देखील स्वतःच्या अंतःकरणात ज्ञानदीप उजळून परमात्म्याच्या चिंतनामध्ये दंग होतो तोच खरा योगी समजावा. बाकी भोगी मात्र सूर्यास्तानंतर काम आणि इतर विषय वासनात गढून जातो. रात्र एकच, पण योगी आणि भोगी अनुक्रमे निरासक्त आणि आसक्त होऊन ती व्यतीत करतात. एक ही रात को भोगी जोगी अपने अपने ढंग से बिताएं. एक ही रात को भोगी जोगी अपने अपने ढंग से बिताएं. भोगी सोए जोगी जागे, भोगी खोए जोगी पाए. भोगी सोए जोगी जागे, भोगी खोए जोगी पाए. वाह प्रभू वाह. अशा तऱ्हेने गंगा तिच्या कर्म आणि भक्तीच्या प्रवाहासह वाहत राहिली. अर्जुनासह त्या गंगेमध्ये सर्व जग देखील स्नान करू लागलं. श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलं की सर्व काही त्यागून तू केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. त्यामुळे आता शोक करत बसू नकोस. माझ्या भक्तीमध्ये तल्लीन हो. जय श्री कृष्ण. जय श्री श्री कृष्ण. मैं हर पाप से मुक्ति दूंगा. शोक न कर मेरी भक्ति में खो जा. शोक न कर मेरी भक्ति में खो जा. धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता की बोल सारी. हे
गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। पितुमात स्वामी सखा हमारे, पितुमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण 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 हरे चरितं गुणानुवादं तत्प्रेरणा अहं करोमि। मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण। कृष्णा